चला याच्या पुढे ऐका, याच्या पुढे ऐका. तुकोबाने म्हटले महान असा पुरुष होऊन गेला पांडव प्रताप मध्ये एक त्या कथा भागामध्ये आले. त्याचं नाव आहे शंतनू राजा. आता व्यवहार असा सांगतो की वडिलांनी मुलाचं लग्न करायचं ही वडिलांची जबाबदारी. मुलाचं लग्न करणं वडिलांची जबाबदारी. परंतु महाभारतामध्ये असं घडलंय मुलांना बापाचं लग्न जमवलं. हे घडलंय का नाही महाभारतात? शंतनू राजाला मुलगी आवडली. शंतनू राजा चिंता करू लागला आणि मग भीष्माचार्यांनी विचारलं सेवकांना, वडिलांना काय झालंय विचारा, नाराजी दिसते. आणि मग शेवटच्याला विचारलं शंतनू राजाला काय झालंय. शंतनू राजाला सांगितलं मी शिकारीसाठी गेलो होतो आणि एक मुलगी त्या ठिकाणी मी पाहिली, तिचं नाव आहे सत्यवती. ती माझ्या मनात बसलेली आहे, मला तिच्या बरोबर लग्न करायचं. आता ऐका, भीष्माचार्य स्वतः गेले त्या मुलीच्या वडिलांची भेट घेतली आणि ते लग्न भीष्माचार्यांनी जमवलं. परंतु ऐका, मुलीच्या वडिलांनी आत मांडली त्या ठिकाणी ज्या माझी मुलगी ज्याला देणार आहे ती माझी आत अशी आहे की माझ्या मुलीला होणारा जो मुलगा आहे तो त्या राज्याचा वारसदार झाला, त्याला युवराज पद मिळालं पाहिजे. भीष्माचार्यांनी ही आत मान्य केली. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या सत्यवतीच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही देखील त्यांचा मुलगा आहे, तुमच्या मनामध्ये काही दिवसांनी विचार निर्माण होईल की लग्न करावं. भीष्माचार्यांनी सांगितलं तसं होणार नाही, याच तुमच्या समोर ठेवता ती पार पाडली. आणि वडिलांसाठी महाराज भीष्माचार्य ब्रह्मचारी राहिले. हे घडले का नाही महाराज? हे महाभारतामध्ये घडले, हे महाभारतामध्ये घडलेलं आहे. तरी देखील केदाराला पांडवाला म्हणून महाराज बोललं की दोष लागतो. पांडव कोणाला दोष लागले. परंतु आता ऐका, पांडवांनी लाख कुटाने करून द्या. वाक्य पुन्हा ऐका, पांडवांनी लाख कुटाने करून द्या. परंतु जे काही त्यांनी केलं ते देवाला धरून केलं. देवाला धरून केलं. काय केलं त्यांनी? पांडवांनी काय केलं? किती कुटाने करून द्या, काही करू द्या, परंतु ते देवाला धरून केलेलं आहे. तुकोबरा म्हणतात की परित्या देवाचे आठवी परित्या देवाचे आठवी पांडवांनी जे खटाटोप केला तो देवाला धरून केला. म्हणून मारामाऱ्या गोड झाल्या महाराज. म्हणून संसार जीवाला आवडतो. पुढची आवड आहे संतांची आवड. संतांना एकच आवडतं, माझ्या देवीची आवड. तीर्थयात्रा मुखी हरिनाम. संत महात्म्यांना फक्त देवच आवडतो महाराज. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरी
आणि अजून काय आवडतं? संतांना पंढरपूर आवडतं. पंढरपूर का आवडतं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडली. पंढरपूर त्या ठिकाणी संत महात्म्यांना आवडतं, कारण पंढरी छत्राचं फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद आहे त्या ठिकाणी. पंढरी नुसती डोळ्याला पाहिली तरी आपल्याकडून घडलेलं सगळं पातक नाहीसं होतं. संपूर्ण पातक तुमच्या आमच्याकडून घडलेलं नाहीसं होतं नुसतं डोळ्यांनी पंढरी पाहिली. अवघ्याची पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखणीला. आणि चंद्रभागा पाहिली तर चंद्रभागा पाहिली तर सकाळ तीर्थांचं दर्शन त्या ठिकाणी घडतंय. म्हणून एवढी ताकद त्या पंढरी छत्रामध्ये आहे. नुसता भगवान परमात्म्याच्या पंढरी परमात्म्याच्या मंदिराचा कळस तरी तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुका म्हणे मोक्ष देखील कळण तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणून संतांची आवड आहे, भगवान परमात्मा. संतांना फक्त देव आवडतो. आणि म्हणून पुढची आवड आहे देवाला काय आवडतं ते आपण प्रथम त्यांनाच महाराज